एखाद्याचं कुरूप दिसलं रूप, एखादा माणूस बुटकाच आहे नाही का, आणि खूप काळा कुळकुळीत आहे, दिसायला कसं तरी धडच नाही, मग काय होतंय? मनामध्ये द्वेष जागतो, तिरस्कार जागतो की किती काळा कुळकुळीत आहे, किती कुरूप आहे, आणि म्हणून त्याबद्दल काय होतं की ती त्याच्याबद्दल घृणा उत्पन्न होते. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महान प्रज्ञावान भयसज्ज गुरु, देव आणि मनुष्याचे शास्ता, अरहंता सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांच्या पावन पवित्र मार्गावरती असणारा पूजनीय भिक्खू संघ तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या ठिकाणी ऑनलाईन 17वी धम्म परिषद आयोजन करते. पूजनीय भदंत हिंदवंशजी महास्तवीर या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय डॉक्टर खेमोधम्मोजी महास्तवीर तथा पूजनीय भदंत अनुरुद्धजी स्थवीर, पूजनीय भदंत महानाम तराशे या भिक्खू संघ या सर्व भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी या 17व्या बौद्ध धम्म परिषद या निमित्ताने आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे जे धम्मदेशना देण्याचे संधी उपलब्ध झाली आणि ती करून दिली असे हिंदवंशजी महास्तवीर सुखो बुद्धानां उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपोसुख. तथागत सम्यक संबुद्धाचे उत्पन्न होणे सुखकारक आहे, तथा तथागत सम्यक संबुद्धाची धम्मदेशना ही सुखकारक आहे. सुखकारक आहे संघाची एकता, सुखकारक आहे सामूहिक तपस्या, एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विसुद्धिया. हा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे. या विपස්සनेचा मार्ग जो आहे ते सतीपठाण सुद्ध. तर या सतीपठाण महासतीपठाण सुद्धाचा उद्देश महान महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी कुरुज प्रदेशामध्ये, आता कुरु प्रदेश म्हणजे काय? कुरु प्रदेश म्हणजे सर्व सिलवान सदाचारी लोकांचा तो प्रदेश होता आणि त्या ठिकाणी तिथे
सम्यक संबुद्धाने तो सतीपट्टण सूत्राचा उपदेश दिलेला आहे। 4 सतीपट्टण, सती म्हणजे सजगता, जागरूकता, पठ्ठान या प्रस्थान आहे। तर काय प्रस्थान आहे? 4 स्मृती प्रस्थानाचा अभ्यास आहे। 4 स्मृती प्रस्थान म्हणजे कायानुपश्यना। कायानुपश्यना काय आहे? ही काया आहे, या कायेत वेदना आहे, वेदनानुपश्यना। या कायेमध्ये चित्त आहे, चित्तानुपश्यना, आणि धर्म आहे, धम्मानुपश्यना। अशा 4 प्रकारच्या विपश्यना सतीपट्टणामध्ये सांगितला। तर काय आहे? तर तो शुद्ध स्वाभाविक श्वास आहे। प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये शुद्ध स्वाभाविक श्वास, येणारा जाणारा श्वास, तो आम्ही चित्ताला सजग ठेवून, शरीर सरळ ठेवून आणि सुखपूर्वक मांडी घालून आपण या येणाऱ्या जाणाऱ्याला श्वासाला जाण्याचं आहे, स्वाभाविक श्वासाला जाण्याचं आहे। तर श्वासच का जाणायचा? विषय हा आहे की श्वासच का जाणायचा आहे? तर त्याचं कारण आहे, श्वास आम्ही जेव्हा कोणताही क्रोध आमच्यावरती हावी होतो आणि तो क्रोध जेव्हा जातो तेव्हा श्वास आमची स्वाभाविकता सोडून देतो। काय होतंय? श्वास स्वाभाविकता सोडून देतो, आणि जेव्हा श्वासाची स्वाभाविकता सुटली तर मग त्याची वेदनेमध्ये जे रूपांतर आहे, श्वास एकदम तेज झाला, जोरात चालतोय, जोरात झाला, आणि दुसरं म्हणजे एक तर बंद झाला किंवा मंदावतो, बंद होतो, अशी जेव्हा प्रक्रिया होते तर या श्वासाचा आणि मनाचा गहिरा संबंध आहे। मन जेव्हा जेव्हा अस्वस्थ होतंय, बेचैन होतंय, तेव्हा श्वास आमच्या श्वासाची स्वाभाविकता राहत नाही, श्वास स्वाभाविकता सोडून देतो, आणि मग ते श्वासच जाणायचं आहे। मग श्वासाने जेव्हा स्वाभाविकता सोडून दिली तर या शरीरामध्ये काहीतरी खटपट घडते, जीव रासायनिक प्रक्रिया घडते, आणि जीव रासायनिक प्रक्रिया घडते तर ती काय प्रक्रिया घडते? तर प्रक्रिया अशी घडते की शरीरामध्ये धुजन होतंय, कंपन होतंय, हे शरीर पेटल्यासारखं होतंय, शरीरामध्ये अनेक प्रकारच्या या वेदना या सुरू होतात, म्हणून त्याला वेदनानुपश्यना असे म्हटलेलं आहे। तर ही विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे जाणणे आहे। विपश्यना म्हणजे काय? जेव्हा आम्ही त्या वेदना ज्या शरीरामध्ये घडतात, त्याची जे जाण होते, तेव्हा माणसाला काय होतंय? आणखी अधिक बेचैन होतो, कारण मला असं का झालं, माझं शरीरामध्ये असं जळल्यासारखं काय होतंय, असं धडधडल्यासारखं काय होतंय, आणखी अनेक प्रकारच्या ज्या काही संवेदना आहेत ह्या अशा का होतात, आणि म्हणून त्याद्वारे मनुष्य आणखी अस्वस्थ होतो, बेचैन होतो। मग त्यावेळेला काय घडतंय? मग हाय बीपी, लो बीपी, टेन्शन, हायपर टेन्शन, आणि मग काय करायचंय? बस जायचं डॉक्टरांकडे, आणि डॉक्टर सांगतो की मरेपर्यंत तुम्हाला बाबा आता गोळ्या खावा लागतील, मरेपर्यंत आई या गोळ्या खावा लागतील। तर बघा, आणि म्हणून विपश्यना का करावी? याचं कारण हे आहे की आम्ही त्या संवेदना ज्या शरीरामध्ये घडतात हे आम्ही जाणत नाही, म्हणून सांगितलं पजानाती। सतीपट्टणामध्ये काय सांगितलं? पजानाची प्रत्यक्ष रूपामध्ये आम्ही जाणायचं आहे, म्हणून हे आम्ही फक्त मानतो। धम्म नतावता धम्म धरू,
यावता बहु असते योचा पंपे सुतवानं धम्मं कायेन पसती. सुतवान झालं पाहिजे. श्रुतवान म्हणजे आम्ही धम्म ऐकण्याचं हे काम केलं पाहिजे आणि कायेनं त्याला जाणण्याचं काम करायचं आहे. पसती म्हणजे जाणणं आहे. पसती याचा दुसरा अर्थ असाही होतो की उघड्या डोळ्याने काही रूप रंगाकृती आम्ही जे पाहतो तर त्याला सुद्धा पसती. तर हे काय आहे तर हे आज्यत बहिता काय सांगितलं आणखी हे. मग हे जाणायचंय तर कसं जाणायचंय. आज्यत बहिता आतमध्ये शरीरात तर वेदना त्याची जाणीव होते आहे. पण बहिता शरीरातले जे अवयव आहे तर हे बाहेरचे सुद्धा जे इंद्रिय आहे हे ज्याला षडायतन म्हणतात. काय म्हणतात षडायतन. 6 प्रकारचे दरवाजे आहेत. जसं दार खिडक्या आम्ही उघड्या ठेवत नाही का. जेव्हा दार खिडक्या उघड्या ठेवू त्यावेळेला काय होतंय कचरा घाण ती आतमध्ये येत राहते नाही का. जेव्हा काही वादळ वारं सुटेल आणि दार खिडक्या जर उघड्याच असतील त्यावेळेला काय होईल त्यावेळेला कचरा घाण ती आतमध्ये येते. मग हे अशाच प्रकारे आमचे जे 6 ऐकन आहेत म्हणून त्याला बहिता म्हटलेलं आहे. बाह्य जे काही आलंबन आहे तर बाह्य आलंबन काय आहे. डोळ्याने रूप दिसतंय. मग ते स्त्रीचं आहे. पुरुषासाठी स्त्रीचं रूप आहे. स्त्रियाला पुरुषाचं रूप आहे. आणि मग त्या रूपाची काय होते आसक्ती होते. त्याचं चिंतन केलं त्याचं आलंबन आम्ही जास्त वेळ त्याचं चिंतन करीत राहिलो तर काय होतंय तर ते त्याचं आलंबन हे जास्तच वाढत जात आहे. आणि मग त्याची तृष्णा ती उत्पन्न होते आसक्ती निर्माण होते. म्हणून डोळ्याला दिसणारं रूप आहे. मग त्याच्यानंतर त्या क्रिया प्रतिक्रिया होत होते त्याचं आलंबन जास्तच वाढत जाते. आणखी तृष्णा वाढत जातात. आणि मग ते हवीशी वाटणारे की अशाच प्रकारची अशी सुंदर स्त्री ही मला हवी आहे त्याची आसक्ती होते. आणि स्त्रीला सुद्धा अशा एखाद्या पुरुषाची आसक्ती होते. हे डोळ्यानं जे दिसणारं रूप आहे. तर म्हणून यासाठी आपण जर जाणत राहिलो तर ते याची तृष्णा ही आपोआप नाहीशी होत राहते. आणि दिसणारं जे रूप आहे त्या रूपाचं सुद्धा आम्हाला त्यातून सुटका होण्याचं काम होतंय. जे कानाने आम्ही काय करतो शब्द ऐकतो है ना. शब्द जेव्हा ऐकतो शब्द असं एक रसभरीत असं काहीतरी मंजूर स्वरामध्ये कोणीतरी गाणं एखादं गीत गायलं किंवा आणखी काय तर त्यावेळेला काय होतंय त्याची आसक्ती जागते. हे ऐकन आहे तर त्याचे काय होतं त्या शब्दामध्ये आसक्ती जागते. बघा असाच मंजूळ आणि सुंदर हा आवाज आहे. तेव्हा ती डोळ्यानं तर पाहिली पण नाही. ती एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल यांना डोळ्याने बघितलं नाही. आम्ही फक्त कानावर आमच्या ते मंजूळ स्वर आमच्या कानाला स्पर्श करून गेले. मग काय होतंय जेव्हा स्पर्श होतो तेव्हा त्याची आसक्ती जागते की जेव्हा हिचा आवाज जर एवढा मंजूळ आहे किंवा पुरुषाचा आवाज जर एवढा मंजूळ आहे तर हा पुरुष कसा असेल. किंवा त्या स्त्रीला वाटतंय पुरुष कसा असेल किंवा त्या पुरुषाला वाटतंय की अशी ही स्त्री किती चांगली असेल. हिचा आवाज जर मंजूळ आहे तर ही किती सुंदर असायला पाहिजे किती देखणे असायला पाहिजे. आणि मग ते चिंतन सुरू होत आहे. आणि चिंतन सुरू झालं की आसक्ती जागते. आसक्ती जागले म्हणजे तृष्णा. तर ही तृष्णा एवढी भयानक आहे की ती तृष्णा आम्हाला अधोगतीला घेऊन जाण्याचं कारण बनते. तसंच नाकानं गंध आहे का नाही. एखादी स्त्री
अंगावरती परफ्यूम मारून चालली, तोंडाला काही पावडर वगैरे खूप खूप असं मेकअप करून आणि जवळून गेली. काय होतंय? ते एखाद्या पुरुषाला त्याचा गंध आला, काय होतंय? आसक्ती जागते, तृष्णा उत्पन्न होते. म्हणून तर ते नाकानं गंध आणि जिभेनं रस. जशी जीभ आहे नाही का, जिभेला स्वाद चांगला लागला, स्वाद चांगला लागल्यावर काय होते? दडपून जेवतो माणूस, आहे की नाही? तेव्हा खूपच पदार्थ स्वादिष्ट बनवले आणि म्हणतो जिभेनं रस, त्या रस तृष्णा उत्पन्न होते. तर अशा प्रकारे या जिभेची ही रस तृष्णा. तसंच शरीराला स्पर्श आहे. एखाद्या स्त्रीचा पुरुषाला स्पर्श झाला किंवा पुरुषाचा स्त्रीला स्पर्श झाला, काय होतंय? आसक्ती जाते, तृष्णा जाते आणि याचं मन, याचं चिंतन कोण करताय? मन करताय. म्हणून हे 6 प्रकारचे आयतन आहे. आमचे चक्षु इंद्रिय म्हणजे डोळे आहे, श्रोतेंद्रिय म्हणजे कान आहे आणि घ्राण इंद्रिय म्हणजे नाक आहे आणि जिव्हा इंद्रिय म्हणजे आमची जीव आहे आणि स्पर्श पदार्थ जे आहे ते आमचं शरीर आहे आणि त्याचं सर्वांचं चिंतन करणार हे मात्र मन आहे. तसंच आणखी त्याच्या उलट जर एखाद्याचं रूप म्हणजे कुरूप दिसलं नाही का, एखाद्याचं कुरूप दिसलं रूप, एखादा माणूस बुटकाच आहे नाही का आणि खूप काळा कुळकुळीत आहे, दिसायला कसं तरी धडच नाही, मग काय होतंय? मनामध्ये द्वेष जागतो, तिरस्कार जागतो की किती काळा कुळकुळीत आहे, किती कुरूप आहे आणि म्हणून त्याबद्दल काय होतं की ती त्याच्याबद्दल घृणा उत्पन्न होते. तर मग हे 2 आहे, राग आणि द्वेष. तर ह्या गोष्टी यामुळं हे घडत असतात. तसंच कानाने तुम्हाला शब्द कोणी एखाद्या शिवी दिली किंवा काहीतरी जिव्हारी लागणारा शब्द कोणी त्याचा उपयोग केला, काय होतंय? कारण जखमा होतात. चित्तावरती काय होतंय? या अंगावरची जखमा दिसतात. म्हणून यासाठी प्रियजन हो, प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे की आम्ही बोलत असताना आम्ही कसं बोललं पाहिजे, आम्ही कसा व्यवहार करावा. तर याबद्दल आम्ही सतत जागरूक राहिलं पाहिजे आणि जागरूक जर राहिलो तर कोणाचेही मन दुखवले जाणार नाही. तर म्हणून सांगितलंय मुसावादा विरमणी, हे जे शील आहे हे त्याच्यासाठी आहे. कारण हे भयानक आहे, कारण हे अंगावरच्या जखमा दिसणार आहे. मनावरती जखम झाली, माणसं जोडणं हे फार अवघड काम आहे, पण तोडायला काहीच वेळ लागत नाही. काय 1-2 मिनिटांमध्ये सुद्धा तो मनुष्य आमच्यापासून तुटला जातो, दुरावला जातो. माणसं जोडणं ही अत्यंत सोपी गोष्ट नाही आहे, पण तोडणं मात्र सोपं आहे. म्हणून यासाठी हे आपण हे वाचेचं जे शील आहे मुसावादा, याचं सर्वांनी त्याचं लक्षपूर्वक आपण त्याचं सजग राहून आणि माझ्याकडून असं हे कोणतंही कृत्य होणार नाही तर याचं आपण खबरदारी घेतली पाहिजे. तसंच नाकाने गंध येतो नाही का, नाकाने गंध, तर तो गंध दुर्गंधी आली. एखाद्या व्यक्तीनं आंघोळच केली नाही 8 दिवसानं, एखाद्या स्त्री असेल काही पुरुष असेल आंघोळच नाही केली, जवळून गेल्यानंतर नाकाला काय झालं, त्याचा गंध आला, दुर्गंध आला. दुर्गंध आल्यानंतर काय झालं, मनामध्ये द्वेष दुर्भाव झाला. किती घाणेरडी व्यक्ती आहे, आंघोळ करीत नाही आणि जवळून गेलं
काही जवळूनच एकदम जवळ गेलं, छुटून गेला. आणि याच्यामुळं काय झालं की मनामध्ये एक द्वेष दुर्भाव लागला. तर हे कारण काय? म्हणून हे सांगितलं सतीपट्टणामध्ये अजत्त बहिता हे. तर अशा प्रकारे जिभेचाही रस जो आहे, एखादा पदार्थ खात असताना त्याची चवच बिघडली. लाखो रुपये खर्च करतो एखादा व्यक्ती आणि ते त्याचं कार्य करीत असतो. काही लग्न आहे, काही कोणतंही काय एखादं कार्य आहे, त्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले. आता तो सामान आणून द्यायचं, काय लागेल ते सर्व काही आणून देतो. पण त्या भाटाऱ्याकडून, तो स्वयंपाक आचार्याकडून, तो स्वयंपाक करणारा स्वयंपाकाकडून तो त्याच्यातला पदार्थच काही बिघडले, चव बिघडली. काय होतंय? त्याने खर्च केला बिचाराने, खूप काही मेहनत करून या आपल्या मुलीचं लग्न चांगलं व्हावं, मुलाचं लग्न चांगलं व्हावं, नाही का? आणि लोकांना गोडधोड स्वादिष्ट रुचकर असे पदार्थ खायला मिळावेत, लोक खुश झाले पाहिजे. आता त्या स्वयंपाक करणाऱ्याचा आणि त्या लग्न करणाऱ्याचा काय संबंध आहे? नाही का? तो तर त्या स्वयंपाक करणाऱ्याकडून बिघडला, पण त्या व्यक्तीला त्याला काही मंगल कामना न करता ते त्याची ठ्याठ्या करीत निघून जातात. त्याला काय स्वयंपाक केलाय, काय लग्न केलंय, मग लग्न कसं केलं बघा. तर हे अशा प्रकारे ही रसतृष्णा जी आहे, ही रसतृष्णा राग आणि द्वेष यातून सुद्धा उत्पन्न होते. म्हणून तथागत बुद्धाने सांगितलं किंवा हे आपण जाणायचं आहे, चित्ताला समतेमध्ये ठेवायचं आहे. चित्त माणसाचं समतेमध्ये असायला पाहिजे. कारण आम्ही आमची हानी करून घेतो. जेव्हा आम्ही राग जागवतो, द्वेष जागवतो, तर ही आमची स्वतःची हानी होते. त्यावेळेला आमचं हे चित्त विक्षिप्त झालं का मग ती प्रक्रिया घडते. कोणती? की पहिले जे सांगितले तशी. तर अशा प्रकारे हे जे 6 प्रकारचे आयतन जे आहे, एखाद्याने चालता चालता काय केलं, आम्हाला धक्का दिला, चालता चालता जोराचा धक्का दिला. काय होतं तिथं? द्वेष दुर्भाव जागतो. वेळ प्रसंगी हातापायी होते, नाही का? म्हणून तिथं द्वेष आणि दुर्भाव जागतो. तर यासाठी आपण चित्ताला समते ठेवण्यासाठी ही विपස්සना साधना केली पाहिजे, ही आनापानसती केली पाहिजे, विपස්සना केली पाहिजे. आणि हे 10-10 दिवसाचे 3 शिबिर झाले, तर त्यानंतर हे सतीपट्टण शिबिर असते. सतत 2 वर्ष आपण म्हणजे ते ध्यान करीत राहिलो, 1-1 तास सकाळ संध्याकाळ. आणि त्यानंतर 1 वर्षभर केलं. त्यानंतर सतीपट्टण या सुत्ताचा सतीपट्टण शिबिर जे आहे, या शिबिराला मध्ये आपण सहभागी होऊ शकतो. तर यासाठी सतीपट्टण करायचं आहे. म्हणून हे अजत्त बहिता हे सांगितलेलं आहे. हे भिक्खूंसाठी आहे, ग्रहस्थ उपासक उपासिकांसाठी आहे. या ध्यानाच्या मार्गाने जे तथागत सम्यक संबुद्धाच्या समयी तथागत ते बघायचे आलंब त्या व्यक्तीवरती ते नजर टाकायचे. कारण तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा बुद्धत्व प्राप्त होतंय, त्यावेळेला पहिलं ज्ञान प्राप्त होतंय. ते कोणतं ज्ञान आहे? उभे निवासानुसती. कोणतं ज्ञान आहे? उभे निवासानुसती. म्हणजे हा व्यक्ती पूर्वजन्मामध्ये कुठे निवास करत होता, याच्या पारमिता किती आहे, आणि हे सर्व गोष्टी ते भगवान सम्यक संबुद्ध हे जाणत होते. आणि मग त्याला जाणल्यानंतर त्याला ते लगेच त्याला आलंबन द्यायचे. त्याला विपස්සना, आनापानसती, विपස්සना साधना, आणि तीही कशी करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, त्याच्या चित्ताची अवस्था बघून ते आलंबन द्यायचे. आणि ती व्यक्ती तथागत सम्यक संबुद्धाच्या संपर्कात आल्यानंतर ते
श्रोतापती फळाचा लाभ व्हायचा, कोणाला सप्तगामी फळाचा लाभ व्हायचा, कोणाला अनागामी फळाचा लाभ व्हायचा आणि कोणी अरहंत अवस्था प्राप्त करायचं. तर काय आहे श्रोतापती फळ? काय आहे श्रोतापती फळ? ज्या व्यक्तीला प्राप्त झालं तर ती व्यक्ती 7 जन्मामध्ये अरहंत अवस्था प्राप्त करते, 8वा जन्म ग्रहण करीत नाही. म्हणून तथागत बुद्धाने रतन सूक्तामध्ये सांगितलंय, ये आर्य सच्चानी विभावयन्ति गंभीर पय्येन सुदेशतानी किंचापिते कोणती भुसपमता नते भवं अट्ठममादियन्ति. म्हणजे 8वा जन्म तो घेणारच नाही, 7 जन्मामध्ये अरहंत अवस्था प्राप्त करतो. म्हणून ही श्रोतापत व्यक्ती जो झाला तर त्याला 8वा जन्म नाही आहे. आणि जो सकृदागामी आहे, सकृदागामी म्हणजे सकृदागामी, तर सकृदागामी असणारा व्यक्ती तो मात्र एकदाच्या पृथ्वी तलावरती जन्म घेतो, नंतर तो या एकदा या भूमीमध्ये जन्म घेऊन तो अरहंत अवस्था प्राप्त करतो. जेव्हा अनागामी अवस्था प्राप्त झाली, जसं सांगितलं की 7 हे जे सतीपठाण जे आहे, 7 स्मृती भोजांग आहे, या 7 स्मृती भोजांगाची जी भावना केली तर तो व्यक्ती 7 वर्षामध्ये तो अरहंत अवस्था प्राप्त करतो. कोणी नंतर 6 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये किंवा 2 वर्षात, 1 वर्षात किंवा 6 महिने, 15 दिवस आणि एखाद्याची पारमी. जसं सांगितलं तसं भगवान सम्यक संबुद्धाने सांगितल्याप्रमाणे जर त्याने सतीपठाण भावना या साधनेचा अभ्यास केला तर काय होतंय, तर ते अनागामी फळ प्राप्त करत आहे. तर अनागामी फळ काय आहे? हे अनागामी फळ जे आहे तर ती अनागामी अवस्था म्हणजे या आवागमनापासून, या जन्म मरण्याच्या या आवागमनापासून तो दूर झालेला आहे. त्याच्या इच्छावरती अवलंबून असते. या मनुष्य भूमीमध्ये जन्म घ्यायचा की नाही घ्यायचा ही त्याच्या मर्जीवर अवलंबून असते, की परत या मनुष्य भूमीत यायचंय का नाही यायचं. तर तो रूप ब्रह्मलोक ज्याला म्हणतात ती देवताची अवस्था आहे. जसं आता भंतेजीने जे काही प्रवचन दिलं त्यांनी म्हटलं की भगवान सम्यक संबुद्ध जेव्हा ते तावंती देवतामध्ये त्यांची माता महामाया तिथे ती जेव्हा मृत्यूला प्राप्त झाली होती आणि ती तेव्हा तावंती देवतामध्ये तिथं वास करत होती, तेव्हा बुद्धाने आपल्या बोधिचित्ताने बघितलं तर माता माझी कुठे आहे, तर ती माता कुठे आहे, त्या तावंती देवतामध्ये आहे. आणि त्या तावंती देवताच्या भूमीमध्ये त्यांनी काय केलं, या तथागत सम्यक संबुद्धाने तिथं वर्षावासच केला. हा जो आषाढी पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत जो वर्षावासाचा कालावधी असतो, तर भगवान सम्यक संबुद्धाने तो देवता लोकांमध्ये आपल्या मातेसाठी तिथे वर्षावास केला. त्या मातेला अरहंत अवस्था प्राप्त करण्यासाठी तिला मार्गदर्शन केलं आणि तिच्या ऋणातून मुक्त झाले. तर प्रियजन हो, माता पितू उपठानन पुत्र दारस संग हो. माता पित्याची सेवा ही केली पाहिजे आणि ती अशा पद्धतीने केली पाहिजे. तुम्ही त्यांची सेवा करून करून मरून गेले तरी मात्र ऋण फिटणार नाही. पण मात्र ऋण ते फिटतात, तर ते ऋण फिटण्यासाठी काय करावं लागतंय, तर ते ऋण फिटण्याकरता एखादी माता किंवा पिता शीलवान नाही, तर त्यांना शीलवान सदाचारी
बनण्यासाठी त्यांनी सहाय्यक झालं पाहिजे. किंवा एखादी माता शीलवान सदाचारी नाही तर ती शीलवान सदाचारी होण्यासाठी त्यांना सहाय्यक झालं पाहिजे. किंवा ते दानी नाही तर ते त्यांच्याकडून दान करून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्यांची दानाची पारमिता ही पूर्ण झाली पाहिजे. तिसरी गोष्ट की जे समाधीवान आहे तर त्या समाधीच्या मार्गाला जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. या 3 गोष्टी जर त्यांच्यासाठी केल्या तर निश्चितपणे त्यांच्या ऋणातून, माता पित्याच्या ऋणातून निश्चितपणे मुक्त होता येते. म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे. आणि हे जे तुमच्या समोर बोलणारा जो भंतेजी आहे, या भंतेजीने मात्र ते केलेलं आहे. माझे वडील होते, पहिल्या शिबिराला घेऊन मी धम्मगिरीमध्ये गेलो 1994ला. 20/4/94 माझी पहिल्या शिबिराची तारीख. आणि त्या तारखी मला वडिलांना सुद्धा सोबत घेऊन गेलो. एका बिडीचं व्यसन होतं, बिडीची आदत होती बिडी पिण्याची. आणि मग बघितलं की हे थोडे दिवस त्यांचे बाकी आहे, हे आजारी पडतील, टीबीचा आजार होईल. त्यांना 30 वर्षापूर्वी टीबी झालेला होता. मग त्या टीबीच्या आजारातून आम्ही त्यांना वाचवलं, त्यांचा उपचार करून घेतला डॉक्टरांकडून. आणि त्यानंतर त्यांना ह्या विपස්සनाच्या मार्गाला घेऊन गेलो. आजारी पडल्यानंतर ते बिडीचे व्यसन सुटलं नाही. विपස්සना का करावी याचं हे कारण मी सांगत आहे. मला माझं स्वतःचं काही हे सांगायचं नाही माझ्या स्वतःबद्दल, पण त्याचा लाभ काय होतो तर ते त्यांचा नंतर मी पाठपुरावा करीत राहिलो की त्यांना 1 महिन्याचे 2 शिबिर त्यांनी केले. तेव्हा त्यांचा पिच्छा सोडून दिला की आता हे करतील ना करतील, वय झालंय, आपण यांचा पिच्छा सोडून द्यायचा आहे. मग त्यांना मात्र त्याचा इतका लाभ झाला, हे चिडचिडपणा नाही, काही नाही. डोळ्याचं ऑपरेशन झालंय तर ती पत्नी असणारी ती जवळ नाहीये, कुठंतरी मुलाकडे गेली निघून. हिची तर तो मुलगा न्यायाधीश आहे, की त्या न्यायाधीश मुलाकडे गेली आणि तिकडेच राहिली. ऑपरेशन झालं तर जवळ नाही आहे. एखादा सामान्य व्यक्ती असतं तर काय म्हणलं असतं, ही माझी पत्नी आहे आणि ती अशा वेळेला माझ्या जवळ नाही, त्याच्या मनात द्वेष दूर व्हायला लागला असता. आम्हाला सांगायचं बाबांनो काही नाही, माझा एक डोळा चांगला आहे ना, आणि काय गरज आहे, ती नसली तर नसली, तुमची आई नसली आणि तुम्ही कोणी नसले तर काय अडचण नाही. माझा एक डोळा चांगला आहे, मला चालता येते, दिसतंय, सर्व काही होतंय. तेव्हा पूर्वी ते टाक्याचं ऑपरेशन व्हायचे, आता आणि वेगळ्या प्रकारची फेको सिस्टम निघाली. त्यामुळे तेव्हा काय टाक्याचं ऑपरेशन असलं की तिथं ऍडमिट राहावं लागायचं. तर बघा, तर हे चित्ताला समतेत राहण्यासाठी या विपස්සना साधनेचा हा लाभ होतो. जेव्हा मरण समीप आलं, डोळ्याचा चष्मा काढून ठेवला. नातवांना सांगितलं, आम्ही तर शिवरमध्ये होतो, नातवांना सांगितलं की या चष्म्याचं काही काम उरलं नाही. जेव्हा टॉयलेटला जाऊन आले, पायातली चप्पल काढून ठेवली. आता ही चप्पल पायात राहणार नाही. हातामध्ये काठी होती, ती काठी बाजूला टाकून दिली. सांगितलं की आता या काठीचंही काम राहिलं नाही. म्हणजे एवढी सजगता असते. बेहोशीमध्ये तो व्यक्ती मरत नाही. प्रत्येकाला मरायचं आहे. कालांतराने प्रत्येकाला वार्धक्य येईल. कालांतराने कोणाला तरी दीर्घ स्वरूपाचे कोणाला आजार उद्भवतात. तर त्यासाठी हे विपස්සना सहाय्यक होते. तर ते जेव्हा असं झालं आणि जेव्हा मुलांना सांगितलं की बाबा रो आता मला दवाखान्यातही नेऊ नका, पण मुलं कशाचे ऐकणार आहे. चुलताजी आहे, मग तो आम्हाला बोलेल, आमच्या भंतीजी बोलल, आणि म्हणून त्यांना ऍडमिट केलं. त्यांना काही घेतलं नाही MGM मध्ये. त्यांनी तपासलं की आता हे जाण्याच्या मार्गावर आहे. मग घाटीमध्ये ऍडमिट केलं. तर रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी निरोप घेतला या जगाचा. 12 वाजेच्या नंतर जेव्हा मला माहीत पडलं, जेव्हा मी तिथं गेलो, गुरुजीचे गोयंका गुरुजीचे जे काही हे सुत्त होते ते सुत्त
कानामध्ये ते हेडफोन लावून ते ऐकायला लावले. चित्त समतेमध्ये आलं. आणि मग ही भंतेजी माझ्या बरोबर एक होते दुसरे, त्या भंतेजी घेऊन गेले की त्या भंतेजीला माहित आहे की हे माझं आमचं भंतेजी उपाशी राहील. त्याने कुठं भोजन होतं तिकडे घेऊन गेले. तिथं भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर मी मैत्री दिली. हे सत्पुरुषा, हे तुझ्यामुळं हे माझ्या अंगावरती हे तथागत सम्यक संबुद्धाचं जीवन आहे. ही जेव्हा मैत्री केली आणि थोड्या वेळानंतर मी फोन केला तर ते मुलं रडायला लागले. त्यांना सांगितलं बाबा हो, तुम्ही सेवा खूप केली, तुम्ही रडायचं नाही. ज्यांनी सेवा केली त्यांनी रडायचं नाही. जे सेवा करणार नाही त्याला रडत बसू द्या. कारण दुःख करणं, शोक करणं, व्याकुळ होणं त्या व्यक्तीसाठी सुद्धा दुःखकारक असते. प्रियजन होय, समजून घेतलं पाहिजे की आम्ही दुःख, शोक करणं, व्याकुळ होणं हे आपल्या स्वतःसाठी दुःखदायक आहे आणि ती सोडून गेलेली व्यक्ती जी आहे त्याच्यासाठी सुद्धा दुःखकारक आहे. तुमचा संबंध संपला तिथं, ते नातं संपलं. त्यांना कोणीतरी दुसरेच नातं मिळते, कुठंतरी प्रतिसंधी होते आणि म्हणून जे काही शोक करतात, दुःख करतात, व्याकुळ होतात. म्हणून सांगितलं तथागत सम्यक संबुद्धाने शोक परिदेव दुःख दौर मनसु उपायास. तर हे शोक परिदेव दुःख दौर मनसु उपायास हे मात्र कदापि करू नये. आणि ते शक्य होत नाही. का होत नाही? की त्यांचा आमचा संबंध असतो आणि तो त्यामुळं कधीतरी ते दुःख मात्र ते सावरलं जात नाही. म्हणून त्यासाठी विपसना साधना केली. मी जेव्हा आईचं सुद्धा तशाच पद्धतीने झालं. आई सुद्धा अस्थाव्याची रोगी असतानाही 92 वर्ष जगली. कशामुळे जगली? या विपसना साधनेमुळे. मला स्वतःबद्दल सांगायचं नाही, पण विपसना का करावी, त्या विपसनेचा काय लाभ होतो, तर ती माय सुद्धा आमचे या अस्थम्याचा आजार असताना या विपसना साधनेचे खूप शिबिर केले, शेवाई दिल्या आणि ती मात्र 92 वर्षापर्यंत जगली. आणि जातानाही जेव्हा ती थोडंफार चिडचिड करायची, चिडचिड करत असताना मी म्हणत बाबा, अरे आपण विपसना केली, शिबिर केलंय आणि तू अशी का करते माय? अरे हे मरण सुखात आलं पाहिजे ना. जेव्हा ती मला थोडसे माझ्यावरती रागावली, म्हणते हे बघ, जेव्हा मी अशी तशी मरणार नाही आणि ते तूच वाशील आणि तूच राशील. तर अक्षरशः जेव्हा ती शरीर सोडत होती त्यावेळेला मीच तिच्या जवळ उभा होतो आणि मी ते पाहिलं. तर मी म्हटलं, मी एवढे शिबिर केलं, मात्र मी फेल झालो, पण ती मात्र जिंकली. तर हे विपसना साधनेचं हे बल आहे. तथागत सम्यक संबुद्धाची जी विद्या आहे, या अनेक जन्म, या 10 पारमिता, मुख्य पारमिता, उपपारमिता, परमत्थ पारमिता, 4 असंख्य 1,00,000 कल्पापर्यंत आपले जे काही पारमिता पूर्ण केल्या, एवढे कष्ट सोसले, अनेक संसार, अनेक जन्मामध्ये संसारण केलं आणि या मानवासाठी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला. तर असे महाकारुणिक ही तथागत सम्यक संबुद्ध आहे. प्रियजन हो, या धम्माचा जो सब रसंग धम्म रसंग जिनाती, सब दानंग धम्म जानंग जिनाती. तर हे धम्माचं दान म्हणजे रुपये पैशाचं दान नाही आहे. लोक रुपये पैशाच्या दानाला म्हणते धम्मदान म्हणतात. धम्मदान ते नाही, ते आर्थिक दान आहे. धम्मदान जे कोणी धम्माचा हे लोकांना उपदेश देतो आणि तो उपदेश असा देतो की त्यामुळं त्या माणसाचं जीवनमानच बदलून जाते. जेव्हा जीवनमान बदलून जाते तर त्याला काय म्हणतात? ते धम्मदान आहे. म्हणून सब दानं धम्मदानं जिनाती, सब रसं धम्म रसं जिनाती. तर अशा प्रकारचे हा धम्माचा रस आहे, हे धम्माचं दान आहे. तर ही सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून या आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्ताने आज आपण प्रियजन हो, या
बुद्धा टीचिंग चॅनलच्या माध्यमातून हे जे काही चॅनल चालतंय तर हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि कमेंट केलं पाहिजे, कारण धम्माची खूप गरज आहे समाजाला. मी तर म्हणतो YouTube चॅनल चालवतात ठीक आहे, पण त्या सोबत विपස්සना साधनाही आम्ही केली पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे, कारण जेव्हा आम्ही विपස්සना साधना करू, लोकांना आनापानसतीचा भिक्खू संघाने आनापानसतीचा अभ्यास लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येकाची ती अवस्था नसते. काही गरीब कुटुंब असतात, ते बिचारे त्यांच्या त्या मोलमजुरीमध्ये व्यस्त असतात, त्यांना जाण्यासाठी वेळ नसतो. जेव्हा जाण्याला वेळ असेल तर त्यांच्याकडे आर्थिक चणचण असते, तर ह्या अनेक गोष्टीचा तो त्यांच्याकडे ती अभाव असतो आणि म्हणून ते बिचारे लोक या धम्म मार्गापासून वंचित राहतात. यासाठी जर आमचा भिक्खू संघ जर विपස්සना साधनेमध्ये पकत राहिला आणि पकल्यानंतर आनापानसतीचा तो अभ्यास या समाजापर्यंत लोकांपर्यंत आनापानसती शिकवत ही धम्मदेशना दिली तर ती खरोखरच कामाची होईल, त्यांचं जीवनमान बदलून जाईल. यासाठी प्रियजनो या धम्माचा लाभ घेत राहा आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहील. या मानवी जीवन जे आहे हे दुःखानं भरलेलं आहे, तर या दुःखाचा शोध घेण्यासाठी या महामानव तथागत सम्यक संबुद्धाने एवढे परिश्रम केले. जेव्हा उद्धव प्राप्त झालं तर त्यावेळेला त्यांचं एक उदाहरण निघालं. काय उदाहरण निघालं? ते म्हणतात अनेक जाती संसारन समदा विसंग आणि विसंग गहकारकं गवे संतू दुःखा जाती पुन्हा पुन्हा. अनेक जाती संसारक, अनेक जन्म घेतले, अनेक जाती म्हणजे ही जात नव्हे. या जातीपाती ह्या नंतर या लोकांनी आपलं पोट भरण्यासाठी लोकांमध्ये हे भेदभाव निर्माण झाले पाहिजे आणि आम्ही कसं गबर राहिलो पाहिजे, तर हे एकत्रित येऊन देण्यासाठी ह्या जातीपाती आहे. जातीपातीचा आणि ह्या अनेक जाती याचा संबंध नाही. तर अनेक जाती म्हणजे जन्म आहे. पाली भाषेतून जन्म याला जाती म्हटल्या जाते. तर म्हणून अनेक जन्मामध्ये मी संसारण केलं, फिरत राहिलो, खूप अनेक जन्म घेतले आणि आता मात्र मग सांगितलं काय की हे सर्व काही हे दुःख त्याचं कारण काय आहे? तृष्णा आहे. त्याचं कारण जन्म घेण्याचं तृष्णा आहे. मग ह्या तृष्णा सर्व नाहीशे केल्या, त्याची कडी भग्न केली. जसं एखादी बिल्डिंग बनवायची आहे, तिथं मटेरियलच नाही, घर बांधू शकेल का? तर अशा प्रकारे ते घर म्हणजे हे जन्म आहे. या जन्माला ते घर म्हटलेलं आहे की जिथे तिथं जन्म घेणं, तिथं संसरण करणं आणि दुःख भोगीत राहणं. म्हणून ते दुःखातून मुक्त होण्यासाठी हा जो मार्ग सांगितलेला आहे, अनेक जाती संसारं संदा विसंग आणि विसंग गहकारकं गवी संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा गहकारकं न दितोसी पुन्हा गेहं न काळसी सब्बाते फासुका भग्गा गहे कुटं विसंखितं विसंखारगतं चित्तं तन्नान कैम जगति. अरे ह्या तृष्णा साऱ्या याच्या कड्या तोडून फोडून सर्व नाहीसे केल्या. आता हा जन्म माझा होणार नाही. तर प्रियजन हो, तर यासाठी ही विपස්සना भावनेचा अभ्यास केला पाहिजे. आपण मंगल साधलं पाहिजे. आजच्या या आषाढी पौर्णिमा, वर्षावासाची पौर्णिमा, या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हे जो धम्मदेशनेचा जो लाभ घेत आहात, तर त्या पुण्यकर्माने तुम्हा सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो, सुखी हो, सुख शांती प्राप्त हो, सुखी हो, मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि.
बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।